नमस्कार मित्रांनो, बियॉन्ड बेसिक लर्निंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की जे प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही क्लिनिकल लॅब असतील किंवा पॅथॉलॉजी लॅब असतील त्या ठिकाणी आपण जेव्हा ब्लड कलेक्ट करतो तेव्हा ते ब्लड कोणत्या सिक्वेन्समध्ये आपल्याला पोर करायचं असतं आणि ते इम्पॉर्टंट का आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आपण हे पाहूया की तुम्हाला जे समोर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या ट्यूब दिसत आहेत तर त्यांचं नॉमेनक्लेचर म्हणजे नाव काय काय आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल जे तुम्हाला हे बॉटल दिसत आहे त्याला जनरली आपण ब्लड कल्चर बॉटल असं म्हणतो. यामध्ये जनरली ब्लड व्हॉल्यूम जे आहे ते जवळपास 10 ml च्या प्रमाणामध्ये आपल्याला किंवा 10 ml च्या जवळपास आपल्याला ब्लड यामध्ये लागतं. याला आपण ब्लड कल्चर बॉटल असं म्हणतो. त्यानंतर जे तुम्हाला ट्यूब दिसत आहे ती जी ट्यूब आहे त्याला आपण सोडियम सायट्रेट असं म्हणतो. त्यानंतर जी ट्यूब दिसत आहे तुम्हाला ही आहे प्लेन ट्यूब किंवा सिरम ट्यूब विथ क्लॉट ॲक्टिवेटर. यामध्ये क्लॉट ॲक्टिवेटर आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही ब्लड याच्यामध्ये पुश करता किंवा पोर करता तेव्हा ब्लड जे क्लॉट होण्याची प्रोसेस जी आहे ती फास्टमध्ये होते, कारण याच्यामध्ये क्लॉट ॲक्टिवेटर आहे. त्यानंतर जे तुम्ही पाहता येलो कलरची हे पण सिरम ट्यूबच आहे, पण यामध्ये जे तुम्ही जर बॉटलमध्ये पाहत असाल तर यामध्ये जेल आहे प्लस त्याच्यामध्ये क्लॉट ॲक्टिवेटर आहे. नंतर जी ट्यूब तुम्ही रेड कलरची पाहत आहेत ते सुद्धा सिरम किंवा प्लेन ट्यूबच आहे, पण यामध्ये क्लॉट ॲक्टिवेटर नाही. क्लॉट ॲक्टिवेटर नसल्यामुळे काय होतं की जे तुम्ही आतमध्ये ब्लड पोर करता तर त्याला क्लॉट होण्यासाठी काहीसा वेळ घेतला जातो. म्हणजे जे नॅचरल पद्धतीने जसं होईल त्या पद्धतीने ते क्लॉट होऊन जाईल. क्लॉट ॲक्टिवेटर नसल्यामुळे जी काही स्टेप आहे किंवा जी काही प्रोसेस आहे ते रेग्युलर राहील किंवा स्पीडअप होणार नाही. नंतर जे तुम्हाला 2 ट्यूब दिसत आहेत जरी त्यांचा कलर जरी सेम असला तरी ते दोन वेगवेगळ्या केमिकलच्या ट्यूब आहेत. म्हणजे दोन्ही जरी हिपॅरिनच्या ट्यूब असल्या तरी तुम्हाला जे पहिले दिसत आहे ते आहे सोडियम हिपॅरिन आणि नंतरची जी आहे ते लिथियम हिपॅरिन आहे. या ट्यूबच्या वर जे आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जरी केमिकल चेंजेस असतात त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये कोणते टेस्ट करायची ते डिपेंड करतं आणि त्याच्यावर ट्यूबवरती नाव असल्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा टेस्टसाठी ट्यूब वापरायची आहे तर तुम्ही त्यावेळेस त्यावरती जे काय नाव आहे त्यानुसार तुम्ही प्रोसेस करू शकता. त्यानंतर समोर जे तुम्हाला व्हायोलेट कलरची जी दिसत आहे ही आपण जी सगळ्यात कॉमन जी ट्यूब आहे त्याला आपण EDTA ट्यूब म्हणतो, जी जनरली हिमॅटॉलॉजीमध्ये कॉमनली यूज होणारी ट्यूब आहे. त्यानंतर जी लास्टची ट्यूब आहे ती आहे फ्लोराईड ट्यूब, जी आपण जनरली ग्लुकोज किंवा लॅक्टेटच्या टेस्टसाठी आपण वापरली जातो. आता थोडक्यात जरी तुम्ही आपण माहिती घेतली असली वेगवेगळ्या ट्यूबची तर तुम्ही जे समोर पाहताय तर या सिक्वेन्समध्ये आपल्याला सॅम्पल घ्यायचं आहे. म्हणजे सपोज एखादा पेशंट आहे त्याच्या सर्व प्रकारच्या टेस्ट करायच्यात तर सर्व प्रकारच्या टेस्ट करायच्यात तर जेव्हा आपण सॅम्पल घेत आहेत त्यावेळेस स्टेप बाय स्टेप आपल्याला या सिक्वेन्समध्ये आपल्याला त्यामध्ये सॅम्पल पोर करायचं आहे. जे आता पहिल्यांदा तुम्ही बॉटल पाहत आहेत हे ब्लड कल्चरची आहे. यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्यानुसार 10 ml जवळपास ब्लड लागतं. जनरली हे आपण यूज करतो बॅक्टेरिया किंवा फंगस जे आहे त्याच्या कल्चरसाठी. म्हणजे एखाद्याला इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल किंवा फंगल तर ते बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे की फंगसचं इन्फेक्शन आहे तर त्यासाठी आपण त्याचं ब्लड कल्चर यूज करतो. आता तुम्ही म्हणत असाल की मग व्हायरल कल्चरसाठी आपण काय यूज करतो, तर व्हायरल कल्चरसाठी जर तुम्ही हे पाहत असाल हे ट्यूब आपण यूज करतो, ह्याला आपण VTM म्हणतो. VTM अनेक जणांना माहीत असेल, जी कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण यूज केलेले आहे VTM ट्यूब, ज्याला व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया असं म्हणतात, ते जनरली वापरला जातो. पण यामध्ये आपण ब्लड जनरली वापरत नाही, वेगवेगळे बॉडी फ्लूइड अदर दॅन ब्लड जे आहेत ना यासाठी आपण हे वापरतो. आता ब्लड कल्चर ट्यूबच्या नंतर हे जे आहे तुम्हाला सांगितल्यानुसार हे ट्यूब जे आहे सोडियम सायट्रेटची ट्यूब आहे. जनरली PTINR, D डायमर या ज्या टेस्ट असतात तर या टेस्टसाठी आपण या ट्यूबचा वापर केला जातो. यानंतर जे तुम्हाला 3 ट्यूब दिसत आहेत या तिन्ही ट्यूबचा वापर जे आहे ते कॉमन आहे. फक्त तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्यानुसार
की फक्त काहीमध्ये क्लॉट ॲक्टिवेटर आहे आणि काहीमध्ये क्लॉट ॲक्टिवेटर नाही आहे, तर त्यानुसार त्याच्यामध्ये डिफरंट होतो. तर जनरली जे आपण कॉमन टेस्ट आहेत आपल्याकडे, जनरली बायोकेमिस्ट्रीच्या ज्या सर्व काही टेस्ट आहेत, LFT KFT असेल, ओके, किंवा CRP वगैरे असेल, तर अशा वेगवेगळ्या ज्या केमिस्ट्रीमध्ये येणाऱ्या टेस्ट आहेत तर ते आपण या प्लेन ट्यूबमध्ये वापरतो. तर तुम्हाला सांगितल्यानुसार पहिल्यांदा आपल्याला जेव्हा सॅम्पल घ्यायचं आहे, तर सॅम्पल घेतल्यानंतर जर त्या पेशंटचं ब्लड कल्चर असेल तर पहिल्यांदा आपल्या ब्लड कल्चरमध्ये टाकायचं आहे. ब्लड कल्चरमध्ये याच्यासाठी टाकायचं आहे किंवा ती खूप सेन्सिटिव्ह टेस्ट आहे. सेन्सिटिव्ह इन द सेन्स किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन चालत नाही. जर कॉन्टॅमिनेशन झालं तर फाल्स पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण सॅम्पल घेतो आहे तेव्हा आपल्याला ते सॅम्पल जे आहे तर ते ब्लड कल्चरमध्ये टाकायचं. जर संबंधित पेशंटची ब्लड कल्चरची तपासणी असेल तर. त्यानंतर त्यांची जर सपोज डी डायमर पण टेस्ट असेल तर त्याच्या फॉलोड बाय आपण डी डायमरमध्ये किंवा जी आपण सोडियम सायट्रेट ट्यूब आहे त्यामध्ये आपण सॅम्पल टाकावं लागते. त्यानंतर जसं मी मेन्शन केल्यानुसार की जे आपल्या प्लेन ट्यूब आहेत त्यापैकी आपण ॲट अ टाईम कोणती एकच ट्यूब वापरतो, असं नाही की या 3 ॲट अ टाईम वापरतो आपण. तर आपल्या रिक्वायरमेंटनुसार किंवा आपल्या अवेलेबिलिटीनुसार आपण या ट्यूब वापरतो. तिन्हीचंही काम एकच म्हणजे सेम तपासण्यासाठी वापरला जातो. फक्त काहीमध्ये क्लॉट ॲक्टिवेटर आहे आणि काहीमध्ये क्लॉट ॲक्टिवेटर नाही आहे, यामध्ये फक्त एवढंच डिफरन्स आहे. नंतर जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला जे ग्रीन कलरचे दिसतं आहे तर पहिली ट्यूब आहे सोडियम हिपॅरिन ट्यूब आहे. तर सोडियम हिपॅरिनची ट्यूब जी आहे तर जनरली हे जे वेगवेगळ्या क्रोमोझोमल टेस्ट आहेत, क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज वगैरे जे असतात तर त्या टेस्टसाठी आपण सोडियम हिपॅरिन ही ट्यूब वापरतो. नंतर जी तुम्हाला दिसत आहे हे पण ग्रीन कलरची दिसत असली तर ही आहे लिथियम हिपॅरिन ट्यूब. लिथियम हिपॅरिन ट्यूब जी आहे ते जनरली आपण जी TB गोल्ड म्हणून टेस्ट आहे, जी TBच्या डायग्नोसिससाठी वापरली जाते, ज्याच्यामध्ये आपण ब्लडचा वापर करतो. तर त्या ब्लडच्या वरून आपण TB आहे की नाही संबंधित पेशंटला, त्या TB गोल्ड जे टेस्ट आहे त्यासाठी आपण हे लिथियम हिपॅरिन ट्यूब वापरतो. नंतर जे तुम्ही पाहत आहेत हे आपली EDTA ट्यूब आहे. यामध्ये सगळ्यांना माहीत असल्यासारखंच किंवा EDTA हे अँटीकॉगुलंट असतं. ते EDTA अँटीकॉगुलंटचं काम जे आपल्याला माहीत आहे किंवा कॅल्शियम चिलेटिंगचं काम करतं. कॅल्शियम चिलेटिंगचं काम केल्यामुळे काय होतं की जे ब्लड क्लॉटसाठी जी काही कॅल्शियम लागतं तर ते कॅल्शियम EDTA चिलेट केल्यामुळे त्या प्रोसेसमध्ये ते कॅल्शियम भेटत नाही. त्यामुळे काय होतं की ब्लड क्लॉट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे ते लक्षात ठेवायची किंवा जेव्हा केव्हा आपण सॅम्पल घेत आहे तर तेव्हा हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. जर सपोज आपण या ठिकाणी EDTA ट्यूबचा सिक्वेन्स या ठिकाणी न ठेवता या ठिकाणी जर तुम्ही EDTA ट्यूब ठेवली आणि या ठिकाणी सिक्वेन्सनुसार तुम्ही ब्लड कल्चर नंतर सोडियम सायट्रेटच्या नंतर EDTAमध्ये सॅम्पल घेतलं तर प्रॉब्लेम काय येऊ शकतो की EDTAमुळे काय होतं की कॅल्शियम चिलेट होतं. मग कॅल्शियम चिलेट झाल्यामुळे काय होतं की कॅल्शियम जे तुम्हाला डिटेक्ट व्हायचं आहे ते तुमच्या ब्लडमध्ये डिटेक्ट होणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमचा जो रिझल्ट आहे तो ॲबनॉर्मल येऊन जाईल किंवा जी काय व्हॅल्यूज आहे कॅल्शियमची ते लो येऊन जाईल. त्याच्यामुळे तुमचा जो सिक्वेन्स आहे तो याच प्रोसेसनं असायला हवा की आधी ब्लड कल्चर, नंतर सोडियम सायट्रेट, नंतर प्लेन ट्यूब म्हणजे सिरम ट्यूब, नंतर हिपॅरिन ट्यूब आणि नंतर EDTA. आता ही सगळ्यात शेवटची ट्यूब आहे ते जनरली आपण वापरतो फ्लोराईड ट्यूब, जी आपण ग्लुकोज डिटेक्शनसाठी किंवा लॅक्टेट डिटेक्शनसाठी आपण वापरतो. तर यामध्ये फ्लोराईड हे केमिकल असतं, प्लस यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँटीकॉगुलंट असू शकतात. जसे EDTA पण असू शकतं किंवा सायट्रेट पण असू शकतं. त्यानुसार वेगवेगळ्या म्हणजे ट्यूब ज्यामध्ये ते जे कंटेंट आहे त्यानुसार त्या ट्यूबचं नाव पडतं. म्हणजे सोडियम फ्लोराईड EDTA ट्यूब असू शकतं किंवा सोडियम फ्लोराईड ऑक्झॅलेट ट्यूब असू शकतं. तर त्यामध्ये कोणत्या अँटीकॉगुलंट वापरला आहे त्यावरून त्याचं नाव पडतं. तर आता हे जे आहे ते EDTA विथ फ्लोराईड ट्यूब आहे. तर याचा वापर जनरली आपण ग्लुकोज डिटेक्शनसाठी करतो किंवा लॅक्टेट डिटेक्शनसाठी करतो. जसं सर्वांना माहीत असेल किंवा फ्लोराईड जे आहे तर फ्लोराईड हे जनरली इनिबिटर आहे ग्लायकोलायसिसचं. म्हणजे ग्लायकोलायसिस जी बायोकेमिकल टेस्ट आहे, बायोकेमिकल सायकल आहे आपल्या RBCमध्ये होते, तर त्या बायोकेमिकल सायकलला फ्लोराईड हे इनिबिट करतं. त्यामुळे काय होतं की तुमच्या RBCमध्ये किंवा तुमच्या ब्लडमध्ये जे काही अमाऊंटमध्ये
ग्लुकोज आहे किंवा लॅक्टेट आहे तर ते तेवढ्याच अमाऊंटमध्ये राहतं, ते युटिलाइज केलं जात नाही किंवा कमी किंवा जास्त होत नाही. तर त्यासाठी आपण इनिबिटर म्हणून फ्लोराईड वापर करतो. त्याच्यामुळे काय होतं की सपोज आपण सॅम्पल कलेक्ट केल्याच्यानंतर काही वेळानंतर जेव्हा तुम्ही टेस्ट करताय तेव्हा तुमची व्हॅल्यूमध्ये काही चेंजेस येत नाहीत. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की ग्लुकोजच्या टेस्टसाठी किंवा शुगरच्या टेस्टसाठी तुम्ही प्रत्येक वेळेस इतर कोणतीही ट्यूब न वापरता फ्लोराईडची ट्यूब वापरणे खूप महत्त्वाचे आहे. आता हे तुम्हाला आता यामध्ये सांगायचं म्हटलं तर एक आणखीन इन डिटेलमध्ये की हे जे तुम्हाला क्लॉट ॲक्टिवेटर दिसत आहे, तर आता बाकीच्या ज्या ट्यूब आहेत तर ह्या बाकीच्या ज्या ट्यूब दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अँटीकॉग्युलंट दिसत आहेत. म्हणजे याच्यामध्ये सायट्रेट हे अँटीकॉग्युलंट आहे, याच्यामध्ये हिपॅरिन हे अँटीकॉग्युलंट आहे, याच्यामध्ये तुम्हाला EDTA हे अँटीकॉग्युलंट आहे आणि या फ्लोराईड ट्यूबमध्ये सुद्धा EDTA हे अँटीकॉग्युलंट आहे. तर हे जे बाकीच्या प्लेन ट्यूब दिसत आहेत याच्यामध्ये तुम्हाला अँटीकॉग्युलंट वापरत नाही. आपल्याला हे ब्लड याच्यामध्ये आपला ब्लड क्लॉट करायचं फास्टमध्ये, त्याच्यामुळे यामध्ये क्लॉट ॲक्टिवेटर टाकलं जातं. आता क्लॉट ॲक्टिवेटर म्हणून काय टाकलं जातं याच्यामध्ये, तर काही वेळेस याच्यामध्ये सिलिका पार्टिकल्स टाकले जातात. सिलिका पार्टिकल्समुळे काय होतं की जे ब्लड आहे ते फास्टमध्ये क्लॉट होतं. त्याच्यामुळे ज्या क्लॉट ॲक्टिवेटरमध्ये जर काय असतं असं कधी कोणी विचारलं तर तुमच्या माहितीच तर तुम्हाला हे माहीत असायला हवं की त्याच्यामध्ये सिलिका जेल्स किंवा सिलिका पार्टिकल्स असतात, त्याच्यामुळे ते ब्लड क्लॉट ॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतं. आता एक बेसिक माहिती तुम्हाला किंवा एक इम्पॉर्टंट माहिती अशी द्यायची की जे आपल्या बॉडीमध्ये ब्लड क्लॉट होत नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये जे काय अँटीकॉग्युलंट असतं त्याला आपण हेपॅरिन म्हणतो. नॅचरली आपल्या ब्लडमध्ये हेपॅरिन असतं. ओके, त्याच्यामुळे जेवढे काही सेन्सिटिव्ह टेस्ट आहेत क्रोमोझोम्स वगैरे, तर त्या टेस्ट करण्यासाठी आपण लिथियम हिपॅरिनचा वापर करतो किंवा सोडियम हिपॅरिनचा वापर करतो वेगवेगळ्या टेस्टसाठी. तर तेव्हा आपण जे अँटीकॉग्युलंट वापरतो तर ते आपण हेपॅरिन वापरतो.